महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. बघा चुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ठ माना या शिवमंदिरी आपल्या महाराष्ट्राचे अर्थदैवत राजे शिव छत्रपती इथे झाली रायगडावरचं मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणाला इतिहासामध्ये दिवाण एंड किंगकोट म्हटलं जातं. राज दरबार आपण दरबाराच्या मागच्या बाजून दरबारात आलो. ही दरबाराची पुढची बाजू आहे. समोर आपण बलाढ्य धुक्याचे गेट पाहतो. गेटला नगारखाना म्हणतात. बाली किल्ल्याचा मुख्य गेट आहे बघा. पूर्वी याच्यावर नगारे वाजले की गडाचे दरवाजे बंद व्हायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे वाजले की गडाचे दरवाजे उघडायचे. याची कॉपी केली आणि ब्रिटिशांनी मुंबईचा गेट ऑफ इंडिया बांधला गेला बघा. समोर इथे आतमध्ये मूर्ती आपल्या महाराजांची आतील मूर्ती पंचधातू मेटलची 600 किलोची आहे. 6 जून 2009 ला बसवले. कोल्हापूरचे युवराज श्री छत्रपती संभाजीराजे भोसले शिवरायांचे 13वे वारसदार यांच्या हस्ते आतील मूर्ती बसवले. वरचं छताला मेघडंबरी म्हणतात. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग यांच्या हस्ते 1985 मध्ये या मेघडंबरीची स्थापना इथे करण्यात आली. आता आपण येणाऱ्या लाखो शिवभक्तांना पंचधातू मेटलचा स्टॅच्यू हा बघायला भेटतोय. 450 वर्षापूर्वी अशा प्रकारे या ठिकाणावर रत्नजडित 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. एक मण म्हटलं की 40 किलो, 32 मण म्हणजे 1280 किलो रत्नजडित सुवर्ण सोन्याचं सिंहासन पूर्वी इथे होतं. औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खान यांनी 3 नोव्हेंबर 1689 मध्ये घणाचे घाव घालून इथलं रत्नजडित 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन हे औरंगजेबच्या दरबारात नेलं. आता आपण येणाऱ्या लाखो शिवभक्तांना पंचधातू मेटलचा स्टॅच्यू दिसतोय. 450 वर्षापूर्वी 1280 किलो रत्नजडित सुवर्ण सोन्याचं सिंहासन पूर्वी इथे होतं. हा दरबार आता ओपन आहे. 450 वर्षापूर्वी दरबार पॅक होता आणि या दरबारात इथे 6000 प्रजा बसायची. सिंहासनावर राजे बसायचे. पूर्वी लाईट नव्हती, माईक स्पीकर काहीच नव्हता. दरबारात 6000 प्रजा बसायची. सिंहासनावर महाराज बसायचे. महाराज सिंहासनावरनं काही बोलले तर महाराजांचा आवाज दरबारात भरलेला 6000 प्रजेला ऐकू जात होता. आणि 6000 प्रजेत कोणता शिवभक्त कुठून काय बोलला, कोणत्या कोपऱ्यात खुदबुजला, प्रत्येक शिवभक्ताचा आवाज महाराजांना इथे ऐकू येत होता. पूर्वी दरबार पॅक होता, आता दरबार ओपन आहे. अजूनही आपण दरबाराच्या चारी कोपऱ्यात कुठे कागद फाडला, माचीची काडी पेटवली, टिचकी वाजवली तरी तो आवाज या सिंहासनापर्यंत ऐकू येतो. इथे कागद फाडला, माचीची काडी पेटवली, टिचकी वाजवली तरी आवाज पलीकडच्या कोपऱ्यापर्यंत ऐकू शकतो. याला इको पॉईंट का प्रतिध्वनी म्हणतात. म्हणजे ज्या हिरोजीने गड बांधला त्यांची कला. आवाज बघा, रिटर्न इको ऐकू येतो. टाळी वाजवली की होतो का इको, याला इको पॉईंट म्हणतात बघा. महाराजांचा राज्याभिषेक पूर्वी रायगडावर दरबारात इथे साजरा झाला. दादा तुम्ही दरवर्षी 6 जूनला एक टीव्हीला न्यूजला बातमी पाहत असाल. आपल्या महाराजांचा जो राज्याभिषेक होतो सगळ्यात मोठा तो रायगडावर इथे. हा दरबार संपूर्ण मखमली पडद्यामध्ये सजवला जातो. गडावर 6 जूनला 2.5 ते 3 लाख लोक उपस्थित असतात. गडावर जेवढे शिवभक्त येतात हे पायी 2000 पायऱ्या चढून गडावर येतात. VIP लोकांना फक्त रोपवे चालू असतो. गडावर जेवढे लोक येतात टेंट लावून कुठे राहतात त्यांचं खाणं पिणं सगळं गडावरती फ्री असतं. तोच महाराज आता सध्या पण सजवलं होतं. दरवर्षी म्हणतो तोच महाराजांचा राज्याभिषेक वर्ष 450 वर्षापूर्वी रायगडावर इथे झाला होता. तुम्ही महाराजांच्या राज्याभिषेकाचे छायाचित्र पोस्टर एक फ्रेम पाहिली असेल राज्याभिषेकाची. ती फ्रेम आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये, शाळेमध्ये, ऑफिसमध्ये लावतात. आणि त्या फ्रेम मध्ये एक इंग्रजांचा वकील आहे बघा, व्हाईट लांब केसांचा माणूस, डोक्यात असणारा व्हाईट पेटा काढून महाराजांना झुकून त्रिवार मानाचा मुद्रा करतो. रायगडावर या दरबारात इथे महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला वेस्ट इंडिज कंपनीचा वकील रायगडावर इथे हजर होता. त्या इंग्रज वकिलाचं नाव हेनरी ऑक्सडन. हा रायगडावर पायी चढून आला होता. गडावर येण्यासाठी आता 2000 पायऱ्यात पूर्वी पाऊलवाट होती आणि त्या पाऊल वाटेने इंग्रज वकिलाला रायगडावर येण्यास मोजून 6 ते 7 तास लागले. 6 ते 7 तासात तो वकील रायगडावर पोहोचला आणि दरबारामध्ये आला. दरबारातली प्रजा पाहिली. सिंहासनासमोर आला. डोक्यात असताना व्हाईट फेटा हातात घेतला आणि महाराजांना झोपून त्रिवार मानाचा मुजरा केला. राज्याभिषेकाचं वर्णन पाहिलं आणि लिखी डायरीमध्ये लिहिलं. डायरीचं नाव BBD बॉम्बे बुक ऑफ डगलस. इंग्रज काय लिहितोय, महाराजांच्या राज्याभिषेकाची तारीख 6 जून 1674 वार शनिवार पहाटे 5:30 वाजता महाराज शिवछत्रपती दरबारात झाले. राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी दरबार मखमली पडद्यामध्ये सजवला होता. चारही कोपऱ्यात मशाल दिव्याड गेवले. दरबाराचं वैभवशाली कसं असेल कल्पना करा. दरबारात 6000 प्रजा उपस्थित होती. संपूर्ण शिवभक्तांच्या डोक्यात भगवा फिटा, गळ्यात कवड्याची माल, कमरेला भगवी शाल होती. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी नगारखाना बाहेर 2 हत्ती आणि घोडे सजवले होते. इथे रत्नजडित 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन. सिंहासनाच्या डाव्या साईडला 7 राण्या उपस्थित होत्या. उजव्या साईडला 8 मंत्री, 2 मुलं, राजाराम महाराज, संभाजी महाराज उपस्थित होते. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेब उपस्थित होत्या. महाराज शनिवारी सकाळी पहाटे राजवाड्यात स्नान करतात. आई जगदीश्वराला, भवानी मातेला, शिरकाई मातेला महाराज नतमस्तक होतात आणि महाराजांची मिरवणूक राजे होण्याकरता दरबारामध्ये येते. महाराज नगारखान्यातून दरबारात प्रवेश करतात आणि राजसदराने सिंहासनाकडे पुढे येतात. दरबारात भरलेली 6000 प्रजा उठून आपले भगवे फेटे हातात घेऊन महाराजांना झुकून त्रिवार मानाचा मुद्रा करतात. महाराज मुद्रा स्वीकारतात. अहो एकाच वेळी दरबारात 6000 प्रजा महाराजांना झुकून मानाचा मुद्रा करत असेल त्यावेळेस दरबाराचं वैभवशाली माहोल कसा असेल कल्पना करा. महाराज 6000 प्रजेचा मुद्रा स्वीकारतात आणि एक नजर सिंहासनाकडे फिरवतात, दुसरी नजर आऊसाहेबांकडे, तिसरी नजर दरबारात भरलेल्या 6000 प्रजेकडे. महाराज ही नजर फिरवतात. महाराजांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. राजांचे हातपाय थरथरत असतात. जगातील एकमेव राजा ज्यानं स्वतःची गादी स्वतःहून तयार केली तो म्हणजे
शिव छत्रपती माझा. अहो राजाने कधी रडायचं नसतं, राजाने दुःखी व्हायचं नसतं. मात्र त्या आनंदाच्या सोहळ्यात महाराजांना दरबारात आनंद होत नव्हता. महाराजांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, हातपाय थरथरत होते. का तर महाराजांनी हिंदवी स्वराज्य ज्या शूरवीरांवर शूर मराठ्यांवर उभं केलं, महाराजांचे असंख्य जीवाभावाचे सरदार, असंख्य शूरवीर मावळे लढाईमध्ये मरण पावले. ते शूरवीर मावळे त्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये उत्सवामध्ये महाराजांना दरबारात उपस्थित दिसत नव्हते. हेच राजांच्या अंतःकूर म्हणायचं कारण होतं. पहा, महाराज आपले या सिंहासनाच्या काही पायऱ्या चढतात. राजा आऊसाहेबांनी म्हटलं, आऊसाहेब आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो, तो प्रतापराव गुजर या आनंदाच्या सोहळ्यात आम्हाला दरबारामध्ये उपस्थित दिसत नाही. आऊसाहेब आम्ही दुसरी पायरी चढतो, बाजीप्रभू देशपांडे, आणि तिसरी पायरी चढतो महाराज अब आधी लगीन त्या कोंडाण्याचं, आणि मग आमच्या राईबाचा आऊसाहेब गड आला. मात्र माझा सिंह गेला, माझा ताना मला दरबार दिसत नाही. चौथी पायरी चढतो, होता जीवा म्हणून वाचला शिवा. प्रतापगडाच्या युद्धामध्ये वाचवणारे जीवा महाराज देखील महाराजांना दरबाराच्या कोणत्या कोपऱ्यात उपस्थित दिसत नव्हते. येसाजी सूर्याजी महाराज आपले असंख्य शूरवीरांचे नाव घेतात. राज लटलटच्या पाण्याने सिंहासनावर आरूढ झाले. गागभट्टाने काशीवनात आणलेल्या 7 नद्यांच्या 7 समुद्रांच्या पाण्याने जल अभिषेक घातला. विष्णूंची मूर्ती हातात दिली. विष्णू जगाचा पालक आहे. महाराजांनी उजवा पायचा गुडघा सिंहासनाला टेकवला. दरबारातून एक कोपऱ्यातून ललकारी झाली. ललकार्या शेवटी सर्वांनी पाठीमागून इथे जोराने जे म्हणायचंय दरबारात ललकारी झाली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. हर किल्ल्याचा मुख्य गेट महाद्वार 21 तोफांची सलामी दिली तिथे. 365 किल्ल्यावर तोफा उडवल्या. शिवाजी राजे महाराष्ट्राचे राजे रायगडावर दरबारात झाले. दरबारात शेर म्हणतात, आमदार फर झाला एक दिवा पाहिजे, महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. आता आपण पुढे बाजारपेठ हुलीग्राउंड बघायला पुढे जाऊ.